नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला गिलक्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे। अप्रतिम असा लागतो हा, नक्कीच करून बघा आणि झटपट होतो। म्हणजे फार वेळ लागत नाही याला, साहित्य सुद्धा कमीच लागतं। तर आधी आपण साहित्य बघून घेऊ। कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि हे गिलके घेतले आहेत मी। काही ठिकाणी याला घोसाळे सुद्धा बोलतात, आम्ही याला दोडके गिलके असं बोलतो। तुम्ही काय म्हणता नक्की सांगा मला कमेंटमध्ये। तर आता सर्वात आधी तर आपण याचा ठेचा बनवायचा आहे। मी गॅस पेटवून घेते आधी। तर इथे गॅस पेटवून घेतला आहे, त्यावरती अशी जाळी ठेवायची आणि हे जे गिलके आहेत ना ते आपण थोडेसे अगदी भाजून घेणार आहोत। तर भाजून घ्यायच्या आधी याला काय करायचं, अशा चिरा द्यायच्या, हलक्याशा चिरा द्यायच्या आणि हे या जाळीवरती ठेवायचे आहे। गिलके मी स्वच्छ असे धुवून घेतले आधी। नंतर आपण हे याचा देठाकडील आणि मागच्या साईडचा भाग कट करून याला चीर देणार आहोत। फार जास्त भाजायची गरज नाही आहे, कारण नंतर सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेणारच आहोत। तर इथे मी पाव किलो गिलके घेतले आहेत। असे मस्त कोळे कोळे बघून घ्यायचे मार्केटमधून आणि यावरती हे आपण थोडेसे भाजून घेणार आहोत। तर गिलके भाजतायत तोपर्यंत काय करते मी, या खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेते मिरचीचा। तर मिरच्या भाजायच्या नाही आपल्याला, नंतर आपण ह्या परतणारच आहोत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या पाव किलो गिलक्यासाठी। इकडे गिलक्याकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि असे अलटी-पलटी करून घ्या, म्हणजे काय होतं, सर्व बाजूने छान थोडे थोडे असे भाजले जातात। अशा पद्धतीने आता हे मिरच्या, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकते यामध्ये। याचा मस्त असा जाडसर ठेचा वाटून घेते। थोडंसं मीठ सुद्धा टाकते ठेचा वाटता वेळेस आणि थोडीशी कोथिंबीर बारीक करून टाकायची। आता हे मी जाडसर असं कुटून घेते। तुम्ही दगडाच्या खलबत्त्यामध्ये देखील हे कुटू शकता किंवा मिक्सरलाही बारीक केलं तरी देखील चालतं, पण खलबत्त्यातली चव अप्रतिम येते। आणि शिवाय आपल्याला हे जाडसर करायचं आहे, खूप अशी बारीक पेस्ट नाही करायची याची। असं हे बारीक वाटून घ्यायचं। इकडे सुद्धा हे गिलके तुम्ही पाहू शकता, मस्त असे भाजत आलेत। याला हवं तर थोडंसं तेलही लावू शकतो आपण, जसं वांग्याला भरतासाठी आपण वांगी भाजतो ना त्या पद्धतीने थोडंसं वरून तेल लावलं ब्रशने तरी देखील चालेल। आणि असे जर तुम्हाला जाळीवर नसतील भाजायचे तर काय करायचं, कढईमध्ये याचे छोटे छोटे तुकडे करून भाजायचे आहे थोडेसे तेलावरती। तसंही तुम्ही करून बघा। आता हे मी वाटून घेते। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा हा जाडसर ठेचा वाटून घेतला आहे आणि हे गिलके सुद्धा भाजले आहेत। आपण काय करणार आहोत, ही जाळी अशीच काढून घेणार आहोत आणि कढई ठेवणार आहोत। तर आता हे आपण काढून घ्यायचे, फार काळे करायचे नाही आहेत, म्हणजे थोडेसेच भाजून घ्यायचे, म्हणजे याला काय होतं ना, चव खूप छान येते भाजून घेतल्यामुळे। तर थोडेसे भाजून घ्या। आता हे आपण तुकडे करून घेणार आहोत याचे, बारीक बारीक असे तुकडे करायचे आणि खलबत्त्यामध्ये, ज्या खलबत्त्यात आपण ठेचा वाटून घेतला आहे त्यामध्ये टाकून हे वाटून घेते। सर्वात आधी हा ठेचा काढून घेते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर हे गिलके सुद्धा याच्यातच वाटून घेते। आता ह्या काही फोडी यामध्ये टाकायच्या, थोडे थंड देखील करून घ्या आणि मग
असे वाटून घ्या याच्यामध्ये जाडसर असे। तर गरम आहे, थोडंसं थंड केल्याच्या नंतर तुम्ही हे बारीक करू शकता, नाहीतर मग यामधलं पाणी ना उडतं अंगावरती, तर त्याची काळजी घ्या। हलक्या हाताने हे फक्त असे थोडेसे ठेचून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण कढईमध्ये ठेचा टाकू आणि त्यामध्ये हे गिलके टाकू तर छान असे मिक्स झाले पाहिजे, सर्व चव याला लागली पाहिजे। मी इथे तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने हे आपल्याला ठेचून घ्यायचे। इथे पाहू शकता तुम्ही, तर सर्व हे मी ठेचून घेते अशाच पद्धतीने। तर आता गिलके सुद्धा आपण ठेचून घेतलेले आहे, ठेचाही तयार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण तयार करून घेतली आहे। आता या कढईमध्ये तेल टाकते, तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। या तेलामध्ये टाकायचा आहे वाटलेला हा ठेचा। ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे तेला, कारण आपण लसूण मिरची कच्चं घेतलेलं आहे वाटता वेळेस। असा ठेचा करून जर बघितला तुम्ही तर 8 दिवसात 2-3 वेळा तरी नक्कीच बनवून खाल, इतका चविष्ट लागतो आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम असा लागतो। थोडासा परतून झालाय, यामध्ये आपण कोथिंबीर टाकू बारीक चिरलेली। अगदी पाव चम्मच हळद टाकते, हळद ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी देखील चालतं, थोडीशी टाकून घेते, म्हणजे याचा हिरवा कलरच खूप भारी दिसतो। आता ठेचा परतलाय, यामध्ये आपण हे ठेचून घेतलेले गिलके टाकणार आहोत। आणि छान या ठेच्यामध्ये मिक्स करायचं। एक 2-3 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत, म्हणजे थोडंसं यामधलं जे पाणी आहे ते आटवून घेणार आहोत, कोरडं करून घेणार आहोत। आता पुन्हा वरून बारीक चिरलेला कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाका, कारण आपण दुसरे कुठले मसाले यामध्ये टाकत नाही आहोत। अगदी थोडंसं मीठ टाकते, लक्षात ठेवा ठेचा वाटता वेळेस सुद्धा मी मीठ टाकलं होतं। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं एक 2-3 मिनिटं वाफवून घ्यायचं, म्हणजे हा झणझणीत ठेचा म्हणू शकता किंवा गिलक्याचं भरीत देखील म्हणू शकता तुम्ही, खाण्यासाठी तयार होईल। एक 2-3 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेऊ। तर आता एक 2-3 मिनिटं झाली आहेत बघा, आणि छान हा ठेचा तयार झाला आहे। इथे गॅस बंद करायचा, मस्त गरमागरम असा भाकरी किंवा चपाती बरोबर खायचा, भन्नाट लागतो। नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह। आणि हो, ज्यांनी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद।